नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीसाठी लायन्स क्लब तर्फे नाना पाटेकर यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. शेतकऱ्यांची मुले नोकरी व्यवसायासाठी शहरात जातात. वृद्ध शेतकऱ्यांना शेतीची आधुनिक तंत्रे माहीत नसतात. त्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या कोरडवाहू शेतीवरच तो अवलंबून राहतो आणि हतबल होतो. या तरुणांचे शहराकडे जाण्याचे प्रमाण कमी झाल्यास आत्महत्यांचे प्रमाणही कमी होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं. लायन्स क्लबतर्फे शताब्दीनिमित्त दुष्काळग्रस्त शेतकरी परिवारांना मदतीचा हात देण्यासाठी नाना पाटेकर यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. लायन्स क्लबचे श्रीकांत सोहनी, शैलेश शहा, सतीश देसाई, श्याम अग्रवाल, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर जय जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. आयुष्यभर संपत्तीचा संचय करण्यापेक्षा तो गरजूंसाठी खर्च करायला शिकले पाहिजे, असं आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आता गंमत अशी आहे की ही चळवळ झाली सुरू. एक कुठेतरी आपण ते जाऊया, करूया आणि संपूया, एवढाच उद्देश होता त्याच्यामध्ये. काही असं फार मोठा व्यापक आणि जशी जी तुम्ही बिरुदं लावली समाजसेवक वगैरे तसं काही नव्हतं. आता मात्र असं वाटतं की मरेपर्यंत जगण्यासाठी काहीतरी एक कारण निर्माण झालेलं आहे आणि हे आपण आता काहीतरी करायला पाहिजे. 67 वर्षामध्ये राजकीय पक्षांनी काय केलं आपण हे न बोलता, पण 67 वर्षामध्ये जे झालं नाही ते आपल्याला 1-2-4 वर्षामध्ये करता येणार नाही. पण जाणीवपूर्वक आपण करायचं म्हटलं तर पुढच्या येत्या 15 ते 20 वर्षामध्ये जे 67 वर्षामध्ये नाही झालं ते आपण करू शकू. पण ते करू शकू म्हणजे आपण करू शकू. मी किंवा मकरंद किंवा आपण मुठभर लोक नाही. ही चळवळ सगळ्यांची आहे. त्यामुळे ते सगळ्यांनी मिळून जर केलं, कारण मुळामध्ये ती इच्छाशक्ती गरज आहे त्याची. आमच्याकडे मग काँग्रेसच्या राज्यकाळामध्ये किंवा त्याच्यानंतरच्या किंवा त्या आधीच्या किंवा आत्ताच्या योजना नाही आहेत का? योजना आहेत. पैसे मिळत नाहीत का? पैसे मिळतात. वाईट गोष्ट अशी आहे की इथून 10 रुपये निघाले की हे झिरपत इथे 8 आणे होतात. हा प्रॉब्लेम आहे. तर ती मुळात यंत्रणा बदलली पाहिजे आणि मग ती यंत्रणा बदलायची असेल तर त्याला नेमकं काय करायचं, तर आपण आवाज उठवायला पाहिजे. आपण बोलत नाही आणि आपण बोलत नाही ते फार वाईट आहे. आपण गप्प राहतो आणि आपण हे गप्प राहणं जे आहे ते आपल्याला नडतं आहे. सर्वसामान्य माणसाची मतदानाचा तुम्हालाही एकच हक्क आहे, मलाही एकच आहे, त्यांनाही एकच आहे. पण तो जो हक्क आहे ते बजावणं बंद झाल्यामुळे ही सगळी परिस्थिती झालेली आहे. बरं, त्यांची जी ही मनोभूमिका आहे ती मनोभूमिका बदलणं हे फार गरजेचं आहे. ती जोपर्यंत बदलत नाही आहे तोपर्यंत नुसतं आपण हे पैसे देऊन किंवा चेक्स देऊन ही मलमपट्टी आपल्याला तात्पुरती काही उपयोगाची नाही. एखादी कळशी पाणी आणायला 3 किलोमीटर किंवा 4 किलोमीटर जावं लागत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही. तुम्ही जर मगाशी म्हणालात की नाही अन्न द्यायचं आहे, धान्य द्यायचं आहे, आपण त्यांना अपंग नाही करायचं. आपण त्यांना फक्त जाणीव करून द्यायची. एकदा ती जाणीव झाल्यानंतर मग सगळं सोपं आहे. गोगलगाव म्हणून आम्ही एक केलं आहे, आता 80% पूर्ण झालेलं आहे. स्वयंपूर्ण करायचं पाण्यासाठी. वीज तर काय आपण देऊ शकत नाही, तो सरकारचं काम आहे. पण त्याच्याही संदर्भामध्ये चाललेलं आहे की आपण सौर ऊर्जेवर काय करता येईल आपल्याला, त्याचा आपण प्रयत्न करतो आहे. तर दोंदलगाव नावाचं एक दुसरं गाव घेतलं आहे. गोगलगाव 80% पूर्ण झालं आहे. पाण्यासाठी स्वयंपूर्ण करायचं. निदान पिण्याच्या पाण्याची ददात नसेल. मायग्रेशन जे होतं आहे शहरातून जी सगळी मुलं गेलेली आहेत या गावातली, त्या मुलांना पुन्हा परत आणणं. 5,000, 7,000, 8,000, 10,000 रुपयावर तुम्ही नोकरी करताय शहरामध्ये,
खरं तर तुमच्या त्या मातीत राबलं तर तुम्ही महिन्याला 25, 30, 50,000 सुद्धा तुम्ही कमवू शकता. एक इनोव्हेटिव्ह तुम्ही असणं हे फार गरजेचं आहे. ती मुलं ज्यावेळी थांबतील शहराकडे जाण्याची किंवा गेलेली आहेत ती परत येतील, तर ह्या आत्महत्या निश्चितपणे थांबतील. मुळामध्ये मला बाप म्हणून आधार वाटणारा जो मुलगा आहे तोच जर जात असेल आणि तो उदासीन असेल या शेतीपाशी, तर मग हे होणं साहजिकच आहे. बरं, गंमत अशी आहे की जुनी जी मंडळी आहेत माझ्या वयाची 65-70 इथली मंडळी, जी शेतकरी मंडळी आहे, त्यांना नवीन जे प्रकार आहेत शेतीचे ते स्वीकारणं कठीण जाते. कुठेतरी एक पारंपरिक शेती चाललेली आहे त्यांची. कोरडवाहू जी मंडळी आहेत, कायम आकाशाकडे बघत राहणार, पाऊस पडला तर पडला, नाही पडला तर पुन्हा आपण राहिलं उपाशी. तर त्यांची ही जी नवीन मुलं आहेत त्या नवीन मुलांना ते सोपं जाईल. नवीन पद्धतीची शेती, नवीन तरा, वेगळं काहीतरी लावायचं. पारंपरिक पद्धतीमध्ये अडकल्यामुळे तिथे एक घोळ होतो. नवरात्र उत्सवानिमित्त पुणे शहरातील स्वयंभू काळूबाई माता मंदिरात धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवानिमित्त पुणे शहरात विविध मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. पुणे शहरातीलच शिवाजीनगर गावठाण येथील 125 वर्षापासूनचे स्वयंभू मंदिर असलेले काळूबाई माताचे मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आता होत आहेत. या ठिकाणी होत असलेल्या वाततगदा आरतीचे महावैशिष्ट्य आहे असे सांगितले जातं. या काळूबाई माता मंदिरात दर्शनासाठी पुणे शहरातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांची गर्दी होत असते असे स्थानिक नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे. आपलं स्वप्न
आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. पुणे नवरात्र महिला महोत्सवाचे उद्घाटन उपमहापौर आबा बागुल यांच्या हस्ते करून प्रभू देसाई व गायिका सावनी यांना तेजस्विनी पुरस्कार देण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान केलं. आता सीमेवरील जवान देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देत आहेत. जवानांच्या या त्यागाचा योग्य सन्मान व्हावा यासाठी प्रत्येकाने स्वतःमधील अहंकार दूर लोटून बेमुदतपणे वागणे थांबवण्याची गरज आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा प्रभू देसाई यांनी व्यक्त केलं. पर्वती दर्शन येथे भरविण्यात आलेल्या पुणे नवरात्र महिला महोत्सवाचे उद्घाटन उपमहापौर आबा बागुल यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रभू देसाई आणि गायिका सावनी रवींद्र यांना तेजस्विनी पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष जयश्री बागुल यांच्यासह आदी महिला उपस्थित होत्या. दलाबद्दल मी सातत्याने बोलत असते. आबा, मला मनापासून असं वाटतं की हा जो जागर आपण इकडे केला, आपण ज्या पद्धतीने इथे हा एक सोहळा पार पाडत असतो, आपल्या मुलांच्या यशासाठी, आरोग्यासाठी, त्यांच्यासाठी आपण काही ना काही मागत असतो देवीकडे. आज मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची. ती विनंती अशी आहे की जो माझा सैनिक, जो आपला सैनिक आपल्या सगळ्या सोयऱ्यांपासून मैलोन मैल दूर आहे आणि तो या लोकांसाठी उभा तिथे आहे ज्यांना तो जाणत नाही. त्याच्या अंगावर अहंकाराची पुटं नाहीत, त्याच्या अंगावरती कुठलीही मस्ती आणि माज नाही. तो फक्त या देशाचा एक रक्षक या नात्यानं तिथे उभा असतो. आणि तेव्हा आपल्या समाजातली माज चढलेली, आपल्या समाजातली बेमुरवतखोरपणे वागणारी माणसं जेव्हा आपण बघतो, तेव्हा लाज याची वाटते की आम्ही त्यांच्या त्यागाला लायक आहोत का. पुणे महिला महोत्सवाच्या सहकारी उपस्थित सर्व आता होम मिनिस्टर या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या भगिनी, माता, बंधूंनो, सर्वप्रथम मी अनुराधाताईंचं आणि सावनीचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. त्यांनी आमचा पुरस्कार स्वीकारला आणि आज स्वीकारून या पुणे नवरात्र महोत्सवाची एक अजून शान वाढवली, त्याबद्दल मी चांगला आपल्याला मला सुचत नाही, कारण इथे आल्या आल्याच इतकं सुंदर देवीचं दर्शन आम्हाला घडलं आणि म्हणजे मी बघत राहिले त्या देवीच्या मूर्तीकडे आणि खरंच मला देवी मातेने आज या पुरस्काराच्या रूपाने खूप मोठा प्रसाद दिला आहे असं मला वाटतं. आणि तो हा प्रसाद मी इथून पुढच्या माझ्या कारकिर्दीसाठी एक खूप मोठं इन्स्पिरेशन म्हणून मी या पुरस्काराकडे बघते आणि खरंच इथून पुढच्या माझ्या कार्यासाठी देवीचा हा आशीर्वाद जो मला आज मिळाला आहे तो माझ्या आयुष्यभर लक्षात राहील आणि या देवी मातेची सेवा माझ्याकडून अशीच माझ्या सुरांमधून नेहमी घडो अशी मी आज प्रार्थना करते. आणि त्याच्या आधी मी गाणं गातेच नक्कीच. 2 गाणी गाते, एक देवी मातेचं गाते आणि एक जे तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं ऐकायचं आहे ते गाते. आधी होणार सून मी या घरची या मालिकेचं गाणं गाते. शब्द झाले मुखे बोलती पैंजणी उतरले गालिया सोवळी चांदणी
लागलो तू मला मी तुला गुणगुणू लागलो पांघरू लागलो सावरू लागलो तिच्या एका दर्शनात कोटी जन्माची पुन्हा येऊ आदी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई तिच्या एका दर्शनात कोटी जन्माची पुन्हा येऊ आदी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई उदे गंबाबाई उदे गंबाबाई उदे गंबाबाई आई उदे गंबाबाई. पद्मश्री डॉक्टर मुकेश बत्रा यांच्या मॅजिक मुमेंट्स या फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेत्री दीप्ती नांबियार यांच्या हस्ते करण्यात आले. भारतातील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ व छायाचित्रकार पद्मश्री डॉक्टर मुकेश बत्रा यांच्या मॅजिक मुमेंट्स या फोटोंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती नांबियार यांच्या हस्ते करण्यात आलं. हे प्रदर्शन 15 ऑगस्ट 2015 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड येथे 12 ते 8 दरम्यान सुरू असणार आहे. यावेळी बत्रा म्हणाले की वयाच्या 56व्या वर्षी मी फोटोग्राफी शिकणे सुरू केलं. कलेमुळे आपापल्या संवेदना जिवंत राहतात. या चॅरिटी प्रदर्शनामुळं मला सामाजिक उपक्रमांशी नातं जोडून आलं आहे. मॅजिक मोमेंट्स या प्रदर्शनात स्वित्झर्लंड आणि फ्रान्स येथील निसर्गरम्य चित्तथरारक फोटो पाहायला मिळणार आहेत. या फोटो प्रदर्शनादरम्यान जमा होणारा निधी हा नानापेठेतील संस्था वृद्धाश्रमात देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. अभी 9 साल हो गए हैं. पहले तो मैं फैमिली फ़ोटोग्राफ़र हुआ करता था और अपने परिवार के साथ जब छुट्टी में जाता था तो फ़ोटोज़ लेता था. फिर हमारे कोई पेशेंट थे जो सिटी बैंक में काम करते हैं, सीनियर ऑफिसर थे. उन्होंने कहा कि सिटी बैंक आपको स्पॉन्सर करेगा, आप अपना एग्जीबिशन जो है वो मुंबई में करिए. तो पहले हमने सिटी बैंक ऑफिस में से ही शुरू किया 9 साल पहले मुंबई में, और फिर उसके बाद अभी तो मल्टीपल सिटीज़ में होता है, और कम से कम 7-8 सिटीज़ में होता है, और दुबई में भी एक एग्जीबिशन होता है हर साल. तो अभी एक प्रकार से अभी इंटरनेशनल हो गया है. क्योंकि मैं हर साल एक नई जगह जाता हूँ, एक नए देश जाता हूँ, और मेरा पहला देश जो था वो हिंदुस्तान था. मैंने पहले हिमालयस किया. इस एग्जीबिशन में भी मैंने हिमालयस किए हैं. जो आप वहाँ पे 2 पिक्चरें देखेंगे वो गुलमर्ग की हैं. और मैंने ये बताना चाहा कि अगर आप देखेंगे तो आपको पता नहीं चलेगा कि स्विट्ज़रलैंड कौन सा है और गुलमर्ग कौन सा है. तो मैं ये बताना चाह रहा हूँ कि हिंदुस्तान जो है इट्स एज़ ब्यूटीफुल एज एनी अदर कंट्री ऑफ द वर्ल्ड. इट्स जस्ट दैट ब्यूटी लाइज इन द आइज ऑफ द बिहोल्डर. जो मेडिसिन जो है वो एक प्रकार से हमें सेंसिटिविटी जो है वो कमती कर देती है, क्योंकि हर मरीज़ जो आता है उसको पीड़ा होती है, जो दूसरा मरीज़ आता है उसको और पीड़ा होती है. अगर एक मरीज़ आता है उसको सर्दी है तो दूसरे मरीज़ को कैंसर है. तो कोई भी फाइन आर्ट हो, अगर जैसे मैं सिंगिंग भी करता हूँ, कोई भी फाइन आर्ट हो, वो जो है डॉक्टर में जो है वो सेंसिटिविटी को अलाइव रखता है. और मेडिसिन जो है इट्स ऑल अबाउट परसेप्शन, और फोटोग्राफी इज़ ऑल्सो अबाउट परसेप्शन. यानी आप किस आँख से देखते हैं. यानी अक्सर ऐसा होता है कि कई लोग मेरा परिवार मेरे साथ जाता है तो कहते हैं अरे पापा आपने ये पिक्चर कब ली, क्योंकि हमने तो ये देखा नहीं. तो इट्स ऑल अबाउट परसेप्शन. तो आई थिंक अगर आप फोटोग्राफी करें तो आपकी जो मेडिकल स्किल है वो भी बढ़ जाती है. और तीसरी चीज़ है कि जो भी मैं अपना हॉबीज़ करता हूँ, जैसे फ़ोटोग्राफी या सिंगिंग है, वो मैं हमेशा चैरिटी के लिए करता हूँ. तो उसमें एक और अंदाज़ा हो जाता है, एक और बड़ा कॉज हो जाता है, और उसकी वजह से जो है काफ़ी लोग को फ़ायदा होता है, और मुझे प्रेरणा मिलती है कि मैं और अच्छा करूँ. एंड विच इज़ वाई आई ट्राई टू ब्रिंग photographs on the best part of the world to people, and whatever sale goes from this exhibition, all of it will go to any old age home. संध्या ओल्ड एज होम 15 साल से हम उनके साथ जुड़े हुए हैं, और हमारे डॉक्टर उनको जाते हैं, फ्री ट्रीटमेंट देते हैं. और इस तरह से हर शहर में जहाँ पे हम हैं, मैं चाहता हूँ कि एग्जीबिशन जो है वो अच्छा करे, नॉट बिकॉज मैं अच्छा फोटोग्राफर हूँ, पर अच्छा करे जो कि लोगों को फ़ायदा हो उससे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर
हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. ससून रुग्णालयात पोलीस आणि डॉक्टरांच्या झालेल्या मारहाणी निषेधार्थ आंदोलन मागे घेण्यात आले. ससून हॉस्पिटलमधील वार्ड नंबर 14 समोरील वरांड्यामध्ये एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरून निवासी डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच वादावादी झाली. या वादावादीचे भांडणात रूपांतर झाले. त्या प्रकरणी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. ससूनच्या वार्ड नंबर 14 समोर वरांड्यात CCTV कॅमेरा नाही. घटनेच्या वेळी डॉक्टर कांबाजे यांच्या अंगात काळा टी-शर्ट तर खोकले यांच्या अंगात वर्दी होती. डॉक्टर कामाजिंबा यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र अथवा ॲम्प्रेस नव्हता. त्यामुळे ही वादावादी झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. नागरिकांचे रक्षकच भक्षक होत असतील तर डॉक्टरांचं काय, असं काही डॉक्टरांनी विचारलं. BJ महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि प्रशासनाच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आलं. पाठीच्या मणक्यावर आता शस्त्रक्रिया करून रुग्णाला फायदा होण्यासाठी पुणे हॉस्पिटलमध्ये नवीन तंत्रज्ञान आल्याची माहिती देण्यात आली आहे. अपघाताने फ्रॅक्चर होणारा मानेच्या मणक्याचे स्थिरीकरण करण्यासाठी नवे आणि सोपे तंत्र विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे मानेच्या मणक्याची अवघड वाटणारी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणे सोपे झाले आहे. पुणे हॉस्पिटलमधील ज्येष्ठ मेंदूतज्ञ डॉक्टर सुशील पाटकर यांनी शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली. मानेच्या मणक्यातील C1 आणि C2 जॉईंटचे स्थिरीकरण करणे हे गुंतागुंतीचे आणि अवघड शस्त्रक्रिया होती. ही शस्त्रक्रिया करताना खूपच काळजी घ्यावी लागते. मात्र नव्या तंत्रज्ञानामुळे ही सुलभ झाली आहे. या शस्त्रक्रियेसाठी कोणत्याही महागड्या उपकरणांची आणि कुशल शल्यचिकित्साची आवश्यकता नसते. पुणे हॉस्पिटलचे ज्येष्ठ मेंदूतज्ञ डॉक्टर सुशील पाटकर यांनी दिली. प्रोफेसर आहे. इथे मानेच्या पहिले 2 मणके, डोक्याच्या कवटीच्या खाली मानेमध्ये पहिले 2 जे मणके असतात त्यांची इजा झाली आणि ते सरकले की माणसाच्या मज्जातंतूला मार लागून हातापायाची ताकद जाऊ शकते आणि जन्मभरासाठी अपंग होऊ शकतो. तर त्याच्यासाठी प्रचलित जे ऑपरेशन होतं ते भयंकर कठीण ऑपरेशन होतं. त्याच्यासाठी बरीचशी टेक्नॉलॉजी लागायची आणि त्यासाठी खूप खर्चही होतो. मी 2007मध्ये नवीन टेक्निक शिकून काढली जेणेकरून हे ऑपरेशन अतिशय सोपं झालं आणि ते ऑपरेशन कोणी ॲव्हरेजली ट्रेन न्यूरोसर्जन कुठेही भारतामध्ये करू शकतो आणि ते हळूहळू जगभर पसरायला लागलं. आता हे ऑपरेशन इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये सगळीकडे ते लोक त्यांच्या पुस्तकांमध्ये छापायला लागले आणि हे ऑपरेशन हळूहळू जास्त प्रसिद्ध होऊ लागले. सगळे लोकांना हे ऑपरेशन प्रचलित ऑपरेशनपेक्षा जास्ती सोपं, लवकर होणार आणि पेशंटला कमीत कमी डॅमेज न करता पार पाडता येतं हे लोकांना आवडायला लागलं आणि त्याच्यामुळे असं मला बऱ्याच डॉक्टरांना हे ऑपरेशन ते करू लागतं. सर या ऑपरेशनला साधारण ते कोणी ॲव्हरेजली ट्रेन न्यूरोसर्जन जो ज्यांनी न्यूरोसर्जनचं ट्रेनिंग घेतलं आहे, ऑर्थोपेडिक सर्जनचं ट्रेनिंग घेतलं आहे तो हे ऑपरेशन करू शकतो. पूर्वीचं ऑपरेशन करायला खूप अनुभव लागायचा, खूप मोठं ऑपरेशन तिथं आणि सामान लागायचं, तसं हे ऑपरेशनला करायचं. पूर्वी ऑपरेशनला किती चार्ज यायचा, आता किती चार्जेसचा प्रश्न हॉस्पिटलशी निगडीत असतो. चार्जेस कुठे ऑपरेशन करता तुम्ही? मुंबईमध्ये जे ऑपरेशन पुण्यापेक्षा 3 तिप्पट जास्त खर्च येतो, दिल्लीमध्ये 5 पट जास्त खर्च येतो.
चार्जेस हा खर्च नाही. ॲव्हरेज पुण्यामध्ये एक ऑपरेशन 50 ते 75 हजार रुपयात होतं. हेच ऑपरेशन मुंबईमध्ये 2.5-3 लाख रुपयात होतं. दिल्लीला गेलं तर 4-5 लाख रुपयात होतं. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत 23 देशांचा सहभाग. छत्रपती क्रीडा संकुलमध्ये होत आहेत स्पर्धा. पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत 23 देशांचा सहभाग नोंदवला गेला आहे. भारतात पहिल्यांदाच ही स्पर्धा होत असून विशेष करून महाराष्ट्राला ही स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. ही स्पर्धा युवा, कनिष्ठ, वरिष्ठ या गटात होत असून भारत, कॅनडा, मलेशिया, श्रीलंका, न्यूपागनिया अशा 23 देशातील 123 खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग नोंदवण्यात आला आहे. या स्पर्धेतील विजेते खेळाडू त्या देशाच्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार असून त्यातून ते जागतिक चॅम्पियनशिपमध्ये आपल्या देशाचे नेतृत्व करणार आहेत. झालेल्या 20 वर्षे 69 किलो गटात भारताची आसाममधील सपना प्रिया बरुआ हिने सुवर्णपदक मिळवले आहे. तर कुमारी मुलीच्या गटात 69 गटात श्रीलंकेच्या हनुपंताना एच हिने सुवर्णपदक मिळवलं आहे. अशी माहिती महाराष्ट्र वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष महेश लोहार यांनी दिली. सर्वात प्रथम या स्पर्धेचं महत्त्व असं आहे की भारत स्वतंत्र झाल्यापासून किंवा 1935 साली भारतामध्ये वेटलिफ्टिंग खेळाची सुरुवात झाली. त्यापासून 2015पर्यंत भारतामध्ये एकाही वेटलिफ्टिंगच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे स्वतंत्रपणे आयोजन झाले नव्हते. आत्तापर्यंत एशियन गेम्स किंवा कॉमनवेल्थ गेम्स अशा 2 आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्या होत्या, परंतु वेटलिफ्टिंग खेळाची स्वतंत्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारतात झाली नव्हती. आणि ही स्पर्धा आयोजित करण्याचा मान आपल्या पुणे शहराने पटकावलेला आहे. या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी दिल्ली आणि बेंगलोर आणि पुणे ही 3 शहरं शर्यतीमध्ये होती आणि दिल्ली आणि बेंगलोरला या शर्यतीत मागे टाकत पुणे शहराने ही स्पर्धा भरवण्याचा बहुमान पटकावलेला आहे. याच्यामध्ये 23 देशांचे 220 स्पोर्ट्स पर्सन किंवा क्रीडा 23 देशातले 230 क्रीडापटू या स्पर्धेमध्ये 23 देशातले 230 क्रीडापटू भाग घेत आहेत. India hosting this mega international tournament, Commonwealth Weightlifting Championship. 25 nations of the Commonwealth countries present here. Organizer Maharashtra Weightlifting Association doing very good job. All the people who is coming from the abroad, foreign national, everybody is happy. Good accommodation, good food. और इंडिया का परफॉर्मेंस बहुत अच्छा है. इतिहास में पहले बार हिंदुस्तान ने कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चैंपियनशिप पुणे में आयोजन किया. कॉमनवेल्थ कंट्रीज का 25 देश इधर पार्टिसिपेट कर रहा है. जो विदेश से प्लेयर लोग आया, ऑफिशियल आया,
सब खुश है। यहाँ का फूडिंग सिस्टम एकोमोडेशन इज़ वेरी गुड, फूड इज़ वेरी गुड, हॉल इज़ गुड। जो महाराष्ट्र में फर्स्ट टाइम आयोजित किया है, ये महाराष्ट्र आयोजन किया है फॉर द फर्स्ट टाइम। महाराष्ट्र नहीं, हिंदुस्तान ने फर्स्ट टाइम इंटरनेशनल इवेंट वेट लिफ्टिंग का आयोजन किया। और ये इवेंट महाराष्ट्र में पुणे में हो रहा है। हिंदुस्तान इंडिया फॉर द फर्स्ट टाइम। मैं इंडिया का आसाम से हूँ। मेरा नाम सपना प्रिया बरुआ है और मैं अभी तक स्टेट में से खेल के इधर तक पहुँची हूँ। आज जूनियर में 69 कैटेगरी में गोल्ड मेडल लिया। कैसा लगता है? अच्छा लग रहा है। मुझे बताओ कि आपको आज गोल्ड मेडल गुवाहाटी का साई में ट्रेनिंग किया, उसके बाद स्टेट में मेडल लिया, फिर नेशनल खेला, नेशनल में मेडल लिया, फिर इंटरनेशनल पार्टिसिपेट किया, इधर भी मेडल लिया। पुणे में आके कैसा लगता है? पुणे में अच्छा लगा। प्रैक्टिस कैसे करती थी? प्रैक्टिस उधर साई में 2 टाइम होता था, इधर आके नेशनल कैंप में 3 टाइम होता है और अच्छा ट्रेनिंग होता है। क्या होता है आगे का लक्ष्य क्या होगा? और आगे और अच्छा खेलने के लिए बरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटू याच वेळी। नमस्कार.